दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. महाराष्ट्राच्या राजकारणात उरण तालुक्याला मोठं महत्व आहे. तेथेच एक नवे राजकीय समीकरण उदयास आलं आहे. युवा नेते रुपेश पाटील आणि समाजसेवक तेजस डाकी या दोघांनी एकत्र येत उरणच्या विविध समस्या समोर आणत अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षाला बळकटी देण्यासाठी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेण्याचा निर्णय घेतलाय. पनवेल आणि उरणच्या विकासासाठी केवळ समाजकार्य करण्यापेक्षा समाजासाठी उचित न्याय देणारे काम करता यावे, यासाठी समाजसेवक तेजस डाकी आणि युवा नेते रुपेश पाटील यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेश केला. यावेळी सुनील तटकरे यांनी प्रवेशकर्त्यांचे यथोचित स्वागत केले. तसेच पक्षात प्रत्येकाला योग्य न्याय दिला जाणार असल्याचं सांगत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवलं. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नवाब मलिक, मुश्ताक अंतुले, कर्जतचे नेते सुधाकर घारे यांच्यासह वरिष्ठ नेते मंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि तेजसजींचा विचार आपण या ठिकाणी ऐकलेत. दीर्घकाळ एका राजकीय पक्षामध्ये समाजसेवा करत असतानाच पक्षाच्या माध्यमातून सुद्धा त्या सर्वांनी काम करण्याचा प्रयत्न केला. रायगड जिल्ह्यातल्या उत्तरेच्या भागात म्हणजे पनवेल उरणच्या परिसरामध्ये हे तरुण सहकारी त्यांच्या अनेक सहकाऱ्यांच्या सह अनेक वर्ष त्या ठिकाणी काम करत आहेत. शिवदासनी सांगितली ती वस्तुस्थिती खरी आहे. 99 सालामध्ये मला नगर विकास खात्याचा राज्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्याला कळंबोली स्टील मार्केट आणि कळंबोलीचा परिसर विकसित झाला होता. परंतु कामोटे आणि खारघर हे अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये दीर्घकाळ त्याच पद्धतीने होते आणि त्याच्यामुळे विलासरावांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना त्या विभागाचा राज्यमंत्री म्हणून सर्वाधिक चालना त्यावेळेला देता आले. अलीकडे कामोटे असेल, खारघर असेल, उलवेडाचा रोड असेल, प्रचंड प्रमाणावर विकसित त्या ठिकाणी झालं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचं विमानतळ या माननीय पंतप्रधान मोदींच्या शुभ हस्ते लवकरच त्या ठिकाणी कार्यान्वित होईल. ते सुद्धा काम बघण्याची संधी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री नात्याने मला त्या कालावधीमध्ये मिळाली होती. रुपेशजी, तुम्ही दीर्घकाळ शिवसेनेमध्ये काम करत आलात. सोशल मीडिया, युवा सेनेचे राज्य सचिव या पदावरती सुद्धा अतिशय उत्तम पद्धतीने संघटनेची बांधणी केली. दादांच्या नेतृत्वाखाली लोकाभिमुख काम करणं, संघटनेमध्ये काम करत असताना पक्षाच्या सर्व सहकार्यांना विश्वासात घेऊन प्रत्येकाच्या क्षमतेनुसार, त्याच्या गुणवत्तेनुसार त्याला ताकद आणि शक्ती देणं, हीच भूमिका आम्ही सर्वजण सामुदायिकरित्या गेले 3 वर्ष नव्याने निर्णय घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी करत आहोत. 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आम्ही सर्वांनी म्हणून काम केलं. हे काम करत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून, श्रद्धा ठेवून काम करणारा कार्यकर्ता जो पक्षाच्या विचाराशी जोडला गेला होता, त्याला सुद्धा पक्षाच्या प्रवाहामध्ये आधी गतिमान करण्याचा विषय करतो. दादा असतील, मी असतील, प्रभुभाई असतील, भुजबळ साहेब असतील, दिलीपराव असतील, धनंजय मुंडे असतील, हसन मुश्रीफ असतील, नवाब मलिक असतील, आम्ही सर्वांनी म्हणून प्रचंड मेहनत त्या कालावधीमध्ये निश्चितपणाने घेतली. एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला. बहुजन समाजाचा व्यापक हित करायचं असेल तर आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे आणि सत्तेमध्ये सत्ता उपभोगण्यासाठी नव्हे तर बहुजनांचा व्यापक हित साधायचा असेल तर त्याचा आपण परिणामकारकरित्या उपयोग करून घेतला पाहिजे. ते करत असतानाच्या मूळ विचारधारेवरती आमच्या सर्वांचं राजकीय जीवनाची इतक्या दीर्घकाळचा प्रभाव झाला. ती शिवशाहू फुले आंबेडकरांची सामाजिक समता, आमचा धर्मनिरपेक्ष विचार, या विचाराची बांधिलकी ठेवतच एनडीए मधला आम्ही सहभाग त्या कालावधीपासून आपण स्वीकारला आणि आम्हाला अभिमान वाटतो की आम्ही घेतलेल्या भूमिकेला राज्यातल्या जनतेने मोठ्या प्रमाणावरती पाठबळ 41 जागा विधानसभेवरती निर्वाचित करत अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने चांगल्या यश त्या ठिकाणी मिळवलं. जवळपास आता वर्षभराचा कालावधी होईल. वर्षभरामध्ये महाराष्ट्रामध्ये अनेक स्थित्यंतर त्यानिमित्ताने झाले. वेगवेगळ्या राजकीय पक्षात दीर्घकाळ काम करणारे त्यावेळचे विधानसभा सदस्य असतील, काही पक्षामध्ये काम करणारे लोकसभेचे सदस्य असतील, संघटनेमध्ये वेगवेगळ्या पदावरती काम करणारे असतील, आज चांद्यापासून बांद्यापर्यंत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याची संख्या ही मोठ्या प्रमाणावरती त्यानिमित्ताने वाढते. रायगडमध्ये सुद्धा पक्षप्रवेश मधल्या कालावधीमध्ये झाले. दादांच्या उपस्थितीमध्ये स्नेहा जगतापचा असेल, प्रवीण ठाकूरांचा असेल, राजू सामेजींचा असेल,
अनेक सहकारी पक्षामध्ये प्रवेश केला. मुश्ताकबाईंची साथ आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी त्या कालावधीमध्ये मिळाली, ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये इंडिया आघाडीला यश आले. त्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा मुश्ताकबाईंची साथ माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली आणि आम्ही रायगड जिल्हा पुन्हा एकदा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अंतुले साहेबांच्या नेतृत्वाखाली होता. रायगड जिल्ह्यामध्ये पक्ष आहेत. भारतीय जनता पक्षाचे 3 आमदार आहेत, शिवसेनेचे 3 आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एकच आमदार अतिथीच्या रूपाने त्या ठिकाणी आहे. मी लोकसभेवरती त्या ठिकाणी काम करतोय. पण आज उरण पासून ते कोल्हापूर पर्यंत एक प्रमुख पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गेल्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी अधिक गतीने काम करतोय. तुम्ही या संधीचं सोनं कराल हे तुम्ही आज इथे व्यासपीठावर जाहीर केलेलं आहे. या व्यासपीठाच्याच माध्यमातून मीही तुम्हाला सांगू इच्छितो की आपण जे समाजकार्य करत होता, सातत्याने आपण इतका तिकडे विकास केलेला आहे, पण शेवटी समाजकारण करत असताना तुम्हाला एक पक्षाची जोड लागते. तुम्हाला निवडणूक लढवायच्या असतात, स्थानिक स्वराज्य संस्था असतील, इतर निवडणूक असतात. तुम्हाला लोकांची कामं करताना प्रशासनाला सोबत घ्यावं लागतं आणि प्रशासनावर जी ताबा आहे, जो चांगली कामगिरी करणारा पक्ष म्हणून आपण इथं आज राष्ट्रवादी पक्ष नेहमीच महाराष्ट्रामध्ये चर्चेला येतो आणि त्यांचं नियोजन आणि पक्ष शिस्तपणा ह्यासाठी त्यांचं नाव आहे. मी गेली 15 वर्ष शिवसेनेत काम करतोय. सन्माननीय आदित्यसाहेब ठाकरे, सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्या सोबत काम केले. त्यांच्या जन आशीर्वाद यात्रा महाराष्ट्रभर काम केलंय. आम्ही शेती आणि गावागावात जाऊन शेतकऱ्यांसोबत काम केलंय. की एवढं करत असताना मग जेव्हा उठाव झाला महाराष्ट्रामध्ये, तेव्हा आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, त्यांच्या आदेशाने आम्ही शिवसेनेत आलो. शिवसेनेत एका बाकड्यावर तटकरे साहेब आम्ही बसलो. रात्र 4 दिवस आम्ही ती कसं करायचंय, घटना कशी करायची, आम्ही घटनेचे काही पदाधिकारी आहोत म्हणजे आम्हाला तिथे बसवलं, सगळं काम केलं. त्याच्यानंतर परत एकदा सचिव म्हणून ही जबाबदारी मिळाली. कोकणामध्ये काम करत असताना, रायगडमध्ये काम करत असताना मला अनेक तरुण माझ्यासोबत आज जे पक्ष प्रवेश करतायत ते भेटले आणि अनेक आंदोलनं करून, अनेक कामं करून आज ते माझ्यासोबत जोडले. पण पक्षामध्ये ज्या वेळेला एक आपण समजा ग्लास घेतलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं, खूप टाकलं की त्याच्यानंतर थोडं ते बाहेर ओतलं जातं आणि मग ते ओतल्या गेल्यानंतर ती काही गडबड होते, ती थोडी आज तिथे मला जाणवली. आणि त्याच्यानंतर एक शिस्तबद्ध आणि चांगला पक्ष म्हणून अजून समाजकारण करण्यासाठी, राजकारण करण्यासाठी माझ्या सोबतच्या सहकाऱ्यांना घेऊन मी सन्माननीय आपले प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांना भेटलो आणि त्यांनी आमच्यासोबत 15-20 मिनिटं घालवली. त्यांनी आम्हाला एक सन्मानाने काही गोष्टी समजवल्या आणि मग त्याच्यानंतर माझ्या सोबत सगळेच आज जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, आज तालुक्याचे पदाधिकारी असतील, जे युवक गेल्या 4-5 वर्ष काम करत होते शिवसेनेसोबत, त्यांनी एका मताने आम्ही हा विचार केला की आज आपण आपले स्थानिक नेते जे रायगडमध्ये अगदी सामान्य माणसासारखं काम करतात, कुठल्याही कार्यक्रमासाठी आम्ही स्वतः खारघरमध्ये राहतो. अनेक वेळा अदितीताई खारघरमध्ये येतात, पनवेलमध्ये येतात, आताच तटकरे साहेब उलव्यामध्ये येऊन गेले. त्यांची कार्यकर्त्यांसोबत असलेली जी बांधिलकी आहे ती मी गेल्या कित्येक वर्ष पाहत होतो. साहेब, अनेक वर्ष मी समाजसेवा केली. जवळपास मी माझ्या पत्नीने 10-12 वर्ष उरण तालुक्यात समाजसेवा केली. साहेब, आता ज्या लाडकी बहीण वगैरे योजना येतात साहेब, या आमच्या गावात जवळपास 10 वर्षापूर्वी मी राबवलेल्या आहेत. साहेब, माझ्या गावात जर मुलगी जन्माला आली तर 5,000, माझ्या गावात जर कुठल्या मुलीचं लग्न होत असेल तर 25,000, माझ्या गावात एखाद्या व्यक्तीचं जर मृत्यू झालं तर 10,000 रुपये. हे जवळपास आम्ही 8-10 वर्षापासून मी आणि माझी पत्नी राबवत आहोत. ही समाजसेवा करत असताना आम्ही कुठला पक्ष किंवा कुठला पार्टी आहे कधीच बघितलं नाही, फक्त निव्वळ समाजसेवा केली. परंतु जेव्हा साहेब मी 2024 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली त्यावेळी मला समजलं की समाजसेवेसोबत एक राजकीय पक्षाची साथ असणं खूप गरजेचं आहे. आणि मग तो राजकीय पक्ष कुठला असावा तर साहेब आता एक प्रस्तावित सांगितलं साहेबांनी पनवेलचं उद्गार काढले की तटकरे साहेबांनी खूप सारं काम पनवेलमध्ये केलंय. तर पनवेलमध्ये नाही, पूर्ण रायगडला समृद्ध करण्याचं काम जे आहे ते तटकरे साहेबांनी केलेलं आहे. माझी खूप
वर्षापासून इच्छा होती तटकरे साहेबांसोबत अजितदादांच्या मार्गदर्शनाने काम करायचं, परंतु कधी तो सहयोग दुरून नाही आला. परंतु माझे मित्र रुपेश दादा पाटील यांच्यामुळे आज तो योग आलेला आहे. साहेब, तुमचे खरोखर मनापासून मी आभार मानतोय. तुम्ही मला तुमच्या पार्टीत समाविष्ट करून घेतलं आणि तुम्हाला ग्वाही देतोय. जेव्हा 2024 मध्ये निवडणुका सुरू होत्या, अनेक उमेदवार गर्जना करीत होते की 3 दिवसात 30% संपू, हे करू. साहेब, मी कुठला पक्ष संपवेन हे बोलू शकत नाही, परंतु आपला राष्ट्रवादी पक्ष खेडोपाड्यात वाडी आवार गावोगावी पोहोचवण्याचं काम मी 100% प्रामाणिकपणे करेन. साहेब, परमेश्वरच्या कृपेने आम्हाला सर्व काही मिळालेलं आहे. फक्त तुमचा आशीर्वाद आणि तुमचं मार्गदर्शन मला हवं आहे. तुम्ही जर आम्हाला तो मार्गदर्शन आशीर्वाद दिला तर साहेब 100% सांगतो, आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष उरण तालुक्यात 1 नंबरला नेऊन दाखवू. साहेब, आम्ही 100% त्यासाठी प्रयत्न करू. पुन्हा एकदा साहेब, तुम्ही सर्व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते मंडळी, तुम्ही मला रुपेश दादांना तुमच्या पक्षात समाविष्ट करून घेत आहात, त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो, उरण. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.